Ladies and gentlemen, you are not ready for this. ਨਾ ਦੇ ਦਿਲ ਪਰਦੇਸੀ ਨੂੰ ਤੈਨੂੰ ਨਿਤ ਦਾ ਰੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ ਨਾਲ ਰਜੇ ਤੇ ਜੋਗੀ ਦੇ ਤੈਨੂੰ ਜੋਗਣ ਹੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ Get ready. I'm a king, but I fought from a saint. They call me a bad man, that's a fucking good thing. Mama said swing back when another man swings, so I make my mama proud and they make their heads ring. Father forgive me, I can't forgive them. You know my history, know what I did then, know what I do now. मी इमोशनल काय झालो तुला ते पण सांगतो. आज भले माझ्या कुटुंबामध्ये सगळे माझ्या बरोबर असतील, पण जी मित्रांची साथ आहे ती मला एवढी चांगली लाभली की एवढी ग्रँड हळद झाली, सगळे आले, मजा केली, म्हणून मला ते भरून आलं की एवढं कधी आजच्या तारखेला कधी कोण कोणासाठी करत. तेव्हा माझे मित्र माझ्यासाठी एकदम माझे बॅकबोन सारखे माझ्यासाठी उभे होते. बापरे, काल रात्री तर असे फटफट फटफट एकदम असं खूप फील होत होतं. म्हणजे सगळे फोटोज बघत होती, म्हणजे असं आम्ही एकदम असं चाइल्डिश फेस पासून बोलतात ना, एकदम असं म्हणजे तेजस विदाउट बियर्ड चे पण फोटो आहेत माझ्याकडे. पहली बार तुझको देखा, खुद को खोया खोया देखा, लगने लगा है इश्क सा. शाम यूं ही बहती जाए, बात यूं ही बनती जाए, इतना ही चाहे दिल मेरा. कैसे तुझको राजी कर लूं, हर खुशी में शामिल कर लूं, ख्वाहिश तू पहली आखिरी. सजना मोहब्बत अब जागे, उलझे तेरे नाम जागे, अखियों से दूर न जागे, इश्क करो न जागे. मला स्टोरी सांगतोय त्या पाठची काय ती. 4 जून 2017 2017ला तिला मी इंडिया पाकिस्तानची मॅच होती, मी गच्चीत मॅच बघतो, आम्ही सगळे होतो. जस्ट हलकासा एक मनातला जे होतं तो मेसेज टाकून दिला मी तिला की असं असं आहे. तर तिला त्या गोष्टीची भंकस वाटली. पहिले 3 महिने तिने भंकसमध्ये घेतलेलं हे सगळं. त्यानंतर हळूहळू तिच्या मनामध्ये पण फिलिंग डेव्हलप झाल्या. असं करत 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 पुढल्या वर्षी 20 जुलै 2018ला तिने ठरवलं. मला काहीच माहित नव्हतं. मी, प्रेरणा, सोनाली, सिद्धी तेच बसलेलो. इथे कुठेतरी आम्ही इंटर्नशिप करत होतो, इथे कुठेतरी ऑफिसमध्ये. म्हणजे 1 वर्ष मी त्याला ऑब्झर्व केलंय की थांबू शकतो का. मला फ्रेंडशिप खराब नव्हती करायची लगेच हा बोलून, म्हणून मी ऑब्झर्व करत होती. मग हे लोक मला बोलले, मी एक 19 जुलै 2018ला यांना सांगितलं की असं असं करायचं आहे. ते लोकांनी इमिडिएटली नेक्स्ट डे बोलले, आपण त्याला तू प्रपोज कर, सगळी अरेंजमेंट आम्ही कर. माझ्यासाठी ते खूप अनएक्सपेक्टेडच होतं. पोचलो, गाणं वाजलं, बघतो अरे बोल ही का खाली बसले. आणि नंतर मला थोड्या वेळाने क्लिक झालं की बाबा असं काहीतरी सरप्राईज तिने माझ्यासाठी प्लॅन केलं होतं. असं मिक्स्ड फिलिंग्ज आहेत. असं वाईट पण वाटतंय, आईबाबांना सोडणार, पण चांगलं पण वाटतंय की तेजसकडे जाणार. मी तिला पहिलेच बोललो मला कुठे नाही लग्न, मला याच हॉलला लग्न करायचं आहे. आणि सगळं आम्ही जसं ठरवलं होतं तसं आतापर्यंत करत आलेलो आहे. रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी, तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला. माझे वडील असते ना, तर हे चित्रच खूप वेगळं असतं. तो खूप माझ्यासाठी भावनिक विषय आहे त्यांचा. म्हणजे आज ते असते ना, तर हे जे आहे ना ह्याच्यापेक्षा ग्रँड असतं. सावर रे सावर रे
माझ्या बाबांना जास्त मिस करणार मी, आईला पण करणार, पण म्हणजे ते माझं एक असं सेफ प्लेस आहे. मी आईला काल पण बोलली की मला जर कधी कंटाळा येतो, म्हणजे असं माझं अटेन्शन स्पॅन किंवा माझं हे खूप कमी आहे, तर मला तू घेशील ना घरी, कधी मला वाटलं यावंसं तर मी माझ्या आई बरोबर, मी सकाळी माझी ड्युटी 7ची असते, मी 5ला उठते, मी 5 ते 6:30 फक्त माझ्या आईसोबत गप्पा मारत असते. तर ते मी खूप जास्त मिस करणं. मला रडायचं नव्हतं कारण का ते लोक पण रडणार, बट बाबांना पण करणार, कारण का माझं ताट उचलण्यापासून मला अंथरूण घालून देण्यापासून सगळं बाबा मी त्यांचा मुलगा आहे, मुलगी नाही आहे त्यांचा, म्हणजे त्यांच्या सोबतच मी राहणार लाईफ टाईम. कसं वाटतंय? वाईट वाटतं. खरं तुम्हालाच गाई होती पाठवायची. मला लंडनला जायचं ना. काहे मुझसे नैन नैन तू चुराए